Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. प्रियानो, आज आनंदाने आणि हर्षाने आपण एकत्र जमलेलो आहोत, कारण आज ख्रिस्त मंडळीमध्ये एका महान संताचा सण आपण साजरा करत आहोत. प्रियानो, एकदा फादर प्रवचन देत होते आणि फादरांच्या प्रवचनामध्ये मी ऐकलं की फादर सांगत होते, नेपोलियन राजा त्याने सांगितलं, मी हे ख्रिस्त मंडळी एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकणार आहे. तरी तेव्हा जे पोप साहेब होते त्यांनी सांगितलं, आजपर्यंत अनेक लोकांनी प्रयत्न केला ख्रिस्त मंडळीचे तुकडे करण्यासाठी आणि ख्रिस्त मंडळीचा नाश करण्यासाठी, तरी ख्रिस्त मंडळी आजपर्यंत टिकलेली आहे. कोणी ख्रिस्त मंडळीला स्पर्श करू शकलेलं नाहीये. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कारण ख्रिस्त मंडळी एकाची नाहीये, ती येशू ख्रिस्ताची आहे, येशू ख्रिस्ताने बांधलेली आहे. तर प्रियानो, ही ख्रिस्त मंडळी येशूने स्वतः तिचा पाया रचलेला आहे आणि त्या ख्रिस्त मंडळीमध्ये अनेक संत आहेत, अनेक रक्तसाक्षी आहेत, अनेक प्रार्थना करणारे लोक आहेत, अनेक माझ्यासारखे आणि तुझ्यासारखे पापी लोक आहेत. परंतु येशूने आपल्या सर्वांचे तारण करून आपल्याला ख्रिस्त मंडळीमध्ये ठेवलेलं आहे. प्रियानो, ख्रिस्त मंडळीमध्ये अनेक छोटी छोटी कुटुंब आहेत. ह्या कुटुंब एकत्र करताना एक पॅरिश तयार होत आहे. कुटुंबांचा प्रमुख आहे पप्पा आणि हे सर्व कुटुंब एकत्र केल्यानंतर एक पॅरिश आहे आणि त्या पॅरिशचा पप्पा आहे पॅरिश प्रिस्ट. पॅरिश प्रिस्ट सोबत असिस्टंट पॅरिश प्रिस्ट आहेत. ते दोघेही चर्च सांभाळत आहेत. आणि आज आपण मोठ्या आनंदाने सांगू शकतो की आज आपण सर्व धर्मगुरूंचा सण साजरा करत आहोत. विशेष करून पॅरिश प्रिस्ट यांचा सण साजरा करत आहोत. अमला आश्रमकडून सर्व जगभरातील फादर लोकांना, विशेष करून महाराष्ट्रामध्ये कार्य करणाऱ्या सर्व फादर लोकांना सेंट जॉन मरिया वियानी यांच्या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पिता, पुत्र, पवित्र आत्म्यांचे नावे. आमेन. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, मला माहिती आहे प्रत्येक पॅरिश मध्ये प्रत्येक व्यक्ती आज खूप आनंदी आहे संत मरिया वियानी यांच्या आठवणीने. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आज मी तुम्हाला कदाचित तुम्ही जास्त ऐकलेले नसेल असा काहीतरी एक नवीन गोष्ट मला तुमच्याशी आज बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जगामध्ये जेवढे संत लोक आहेत ते लोक देवाच्या सानिध्यामध्ये, हालेलुया, हालेलुया. खास करून माता मरियाचा हात पकडून पुढे गेलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सिस्टर मोनिका, आपण असे पाहू शकतो की हे जे सगळे संत आहेत, जसे माता मरियाचा हात पकडले तसे संतांच्या सोबत असे अनेक संत लोक दुसऱ्या एका संतांचा हात पकडून पुढे 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 गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काही संत असे तुम्हाला आठवत असेल? हो फादर, हिंदीमध्ये एक गाणं आहे, ज्योती से ज्योती जलाओ. आपल्या भारतामध्येच आपण जर संत पाहिले एकमेकांबरोबर, म्हणजे संत अल्फोन्सा आणि संत चावडा कुरियाकोस. दुसरी संतांची जोडी पाहिली तर सेंट क्लेअर आणि सेंट फ्रान्सिस दे असिसी. तिसरी जोडी पाहिली तर सेंट स्कॉलास्टिका आणि सेंट बेनेडिक्ट. असे भरपूर संत आहेत फादर. इव्हन सेंट मोनिका आणि सेंट ऑगस्टिन. मला अभिमान वाटतो. हालेलुया. हालेलुया. संत लुई मरिल्ला आणि त्यांच्या बरोबर विन्सन डी पॉल. Yes, हालेलुया. हालेलुया. अशा प्रकारे आपण अनेक संत लोकांना पाहू शकतो. हालेलुया. हालेलुया. आजच्या हिरो असलेल्या
संत मरिया वियानी यांच्या जीवनामध्ये आपण खूप महत्वाच्या असाच प्रकारच्या एक सुंदर गोष्टी पाहू शकतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. माझा प्रिय बंधू भगिनीनो, संत मरिया वियानी यांचा स्पिरिच्युअल फादर, त्यांनी एकदा फादर मरिया वियानी यांना घेऊन लायन्स नावाच्या एका गावाकडे गेले. हालेलुया. Hallelujah. जेव्हा ते दोघे तिकडे पोहोचले तेव्हा तिथे हालेलुया हालेलुया. फादर वियानी यांचा स्पिरिच्युअल फादर होता फादर बेली. दोघे जण एकदा असाच प्रकारे एक तीर्थयात्रा, हालेलुया, ते हालेलुया. दोघे जेरिकोट नावाच्या एक स्त्री आहे त्या स्त्रीच्या घराकडे गेले, ज्याने प्रेषित कार्याचा मोठा एक संघची त्यांनी स्थापना केली आहे. हालेलुया. Hallelujah. या स्थापना केलेली जी व्यक्ती आहे त्यांनी संत मरिया वियानी यांना संत फिलोमिना बद्दल बोलले. हालेलुया. Hallelujah. संत फिलोमिना ही खूप महत्वाचा एक संत आहे म्हणून तोपर्यंत अनेक लोकांच्या ध्यानातच नव्हता. हालेलुया. Hallelujah. मी आता तुम्हाला संत फिलोमिना बद्दल थोडे बोलतो. संत फिलोमिना हे आपल्या मरिया वियानी यांच्या काळापेक्षा 1700 वर्षापूर्वी जगलेले एक संत. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. फक्त 13 वर्षाचा असताना तिच्यामध्ये असलेले जे स्त्रीपणा आहे, स्त्रीपणा आहे, त्यामध्ये आकर्षित झालेल्या स्थानिक राजाने तिच्या मागे लागले. राजाने सांगितलं, मला तू पाहिजे म्हणजे पाहिजे. हालेलुया. Hallelujah. तिने राजा जवळ सांगितलं, राजा तुम्ही मला जाणून घ्या, क्षमा असावी, मी माझ्या आयुष्य मी ज्या पुरुषावर प्रेम करत आहे त्याला मी देऊन टाकलेला आहे, माझं आणि त्याचं लग्न झाले असं समजा. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. राजाने चौकशी केली, तो पुरुष कोण आहे? तिने कबूल केले, तो पुरुष म्हणजे येशू ख्रिस्त आहे. माझे हे शरीर मी प्रभू येशूला समर्पण केलेलं आहे. राजाने तिकडच्या तिकडे आज्ञा दिली, भरपूर त्रास दिला, तिला अंधाराच्या खोलीमध्ये बांधून ठेवले आणि तिला भयंकर त्रास दिला. तिला वाईटाकडे नेण्यासाठी ताकदवाल्या असलेल्या स्त्रियांना वगैरे त्यामध्ये त्यांनी वापरले, तरी ती मात्र येशू ख्रिस्तावर असेल तिच्या प्रेमापोटी पूर्ण जीवन समर्पण केलेलं आहे. ती कोणाचाही ऐकणार नाही. हालेलुया. Hallelujah. संत फिलोमिना यांच्या जीवनामध्ये तिच्या हृदयामध्ये येशूसाठी जे प्रेम होते, हालेलुया, Hallelujah. त्यामध्ये राजाने राजाला कळालं ही जिवंत राहिलं तर त्या येशूवरच प्रेम करणार. राजाने आज्ञा दिले, तिचा शिरच्छेद करून टाका. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, असा प्रकारे त्या संतांच्या जीवनाचा अंत झाले. डायक्लिशियन राजा यांचा काळ आहे. डायक्लिशियन राजा यांनी शेकडो हजारो लोकांच्या रक्तसाक्षीपणाच्या पाठीमागचं कारण आहे. आणि त्या काळातील ख्रिस्ती बांधवांनी हिचा पवित्र शरीर उचलून घेतले, ते योग्य रीतीने पुरले. हालेलुया. Hallelujah. त्या ठिकाणी त्यांनी एका छोटासा बॉटल मध्ये थोडासा रक्त ठेवले होते.
बाण ठेवले आणि त्यानंतर तिथे एक ओलिव्ह ट्रीचा ब्रांच ठेवलेले होते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. जैतुनाचा एक ब्रांच. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, हे जैतुनाचं जे ब्रांच आहे ते पुनरुत्थानाचा चिन्ह म्हणून तिथे ठेवण्यात आले होते. आशावादी लोक आहेत, ख्रिस्ती लोक. हालेलुया. Hallelujah. आजच्या युगामध्ये खूप महत्वाचा एक पुण्याई आहे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. जेव्हा अनेक वैज्ञानिकांनी जमीन खोदून खाली जाऊन स्टडी करताना तिथे त्यांना हे सगळे गोष्टी तिथे सापडले तिकडे. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. Hallelujah. जेव्हा संत मरिया वियानी यांना या सगळ्यांच्या गोष्टीबद्दल ऐकायला मिळाले. हालेलुया. Hallelujah. संत मरिया वियानी यांनी एक सुंदर गोष्टी केली तिकडे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. संत मरिया वियानी यांनी असं ठरवलं, जसं संत फिलोमिना कोणाच्याही मना ध्यानामध्ये नव्हता, 1700 वर्ष झोपून राहिल्यासारखं हे संत आहे. कोणी कधी त्यांची आठवण पण केली नाही, काहीच केलं नाही. हालेलुया. Hallelujah. संत मरिया वियानी यांनी तिथे एक प्रार्थनेचं घर उभा केले आणि त्या प्रार्थनेचं घर जे त्यांनी उभा केला तिथे अनेक लोक प्रार्थनेसाठी यायला लागले. हालेलुया. Hallelujah. आपल्याला वाटते संत मरिया वियानी म्हणून जे संत आहे एका दिवशी तयार होऊन आला, असं नाहीये. हालेलुया. Hallelujah. संत मरिया वियानी गरीबांना, गरीब लेकरांना वर खूप मदत करत होते. असे त्यांचा एक घर होते, गरीबांचे घर. हालेलुया. Hallelujah. त्या घराचं नाव त्यांनी परिपालनेचं घर, हाऊस ऑफ प्रोव्हिडन्स असा प्रकार ठेवले. हालेलुया. Hallelujah. हे जे हाऊस ऑफ प्रोव्हिडन्स आहे, त्या हाऊस ऑफ प्रोव्हिडन्स मध्ये जे गरीब लोक एकत्र राहत होते, अनेक वेळी त्यांना खायला प्यायला व्यवस्था नव्हता. हालेलुया. Hallelujah. संत मरिया वियानी सगळ्या प्रसंगामध्ये त्या लहान लेकरांच्या बरोबर बसून प्रार्थना करत होते. हालेलुया. Hallelujah. त्यांच्या प्रार्थनामध्ये संत मरिया वियानी आणि हे गरीब मुलं एकत्र प्रार्थना करत आहेत, तेव्हा त्यांच्या सर्व गरजा देवाने पूर्ण करून दिले. हालेलुया. Hallelujah. कधी कधी आटाची व्यवस्था नाहीये. हालेलुया. Hallelujah. उद्या सकाळी काय करणार माहित नाहीये. हालेलुया. Hallelujah. प्रार्थना पूर्वक ते लोक रात्री झोपायला जातात, सकाळी उठून अजून प्रार्थना करतात. हालेलुया. Hallelujah. तेव्हा भांड भरून आटा तयार, ओव्हरफ्लो होत आहे. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. संत मरिया वियानी कायम असं सांगायचं की माझ्याकडे जे काही आहे ते सर्व या गरीब मुलांच्या बरोबरच्या प्रार्थनेचा फळ आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. Hallelujah. प्रियानो, संत मरिया वियानीने कधी श्रीमंतीपणाच्या मागे नाही गेली. हालेलुया. Hallelujah. त्यांचं एक फिलॉसॉफी होते. हालेलुया. Hallelujah. ज्यांच्याकडे भरपूर आहे, हालेलुया, Hallelujah. ते लोक ते भरपूर आहे त्यावर अवलंबून राहणार. हालेलुया. ते Hallelujah. लोक कधी पण खाली पडू शकतात. हालेलुया. मी Hallelujah. गरीब आहे, गरीब लोक खाली पडण्याचा प्रश्न येत नाही, ते ऑलरेडी खालीच आहे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण या महान संत यांचे पुण्य सण साजरा करत आहे तेव्हा प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. जसे सिस्टरांनी अनेक संत लोकांचे नाव सुचवून दिलं. हालेलुया. Hallelujah. मला तुम्हाला बोलायला अशी इच्छा आहे. हालेलुया. Hallelujah. तुम्ही पण कोणतरी एक संताला पकडा. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. सिस्टरांनी अनेक संतांचे नाव घेतले, तरी एक साधा संत
हालेलुया. हालेलुया. ज्यांना भारताचे संत मरिया वियानी असा प्रकारे अनेक बिशप लोकांनी वर नाव दिले. हालेलुया. हालेलुया. ते आहे केरळमध्ये पाला धर्म प्रांतामध्ये असलेल्या रामपुरम म्हणून जे पॅरिश आहे तिथे बारक्या फादर म्हणून आपण महाराष्ट्रीयन लोकांनी त्या फादरांना नाव दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. छोटा फादर, बारका फादर. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. त्यांचं खरं नाव ऑगस्टिन म्हणून आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही मदर तेरेसा असो, अविला येथील तेरेसा असो, हालेलुया, हालेलुया. कोणी पण एका संत तुम्ही पकडा. हालेलुया. हालेलुया. कायम या संत लोकांच्या मदत तुम्हाला मिळणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. या दिवसांमध्ये आम्ही प्रत्येक सिस्टरांच्या घरातील मरण पावलेल्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. हालेलुया. हालेलुया. तसाच प्रकारे आज आम्ही आमच्या एका सिस्टरांच्या घरातील मरण पावलेल्या व्यक्तींच्या आठवण करत प्रार्थना करणार आहे. हालेलुया. हालेलुया. त्याच्या अगोदरच येशूने त्या सिस्टरांना 3 विशेष आशीर्वाद दिले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. म्हणजे संत लोकांच्या साठी, मरण पावलेल्या आत्म्यांसाठी, शुद्धी स्थानातील आत्म्यांसाठी वर आपण प्रार्थना करतो. हालेलुया. हालेलुया. त्याचे फळ इमिडिएटली आपल्याला भेटत आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हा प्रत्येकांना येशूकडे घेऊन जाण्यासाठी येशूने एक देवदूत दिलेला आहे. अनेक संत लोक आपल्यासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. एक संधी यांचा हात आज तुम्ही ठरवा, पकडा येशू बरोबर. तुम्ही त्या संत यांच्या बरोबर चाला. त्याला म्हणतो तीर्थयात्रा. आपल्या कौटुंबिक जीवन, ख्रिस्ती जीवन आशीर्वाद होणार. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. खूप ताप काही लोकांना त्रास देत आहे. प्रभू त्यांना मुक्तीचं दान देत आहे. खास करून काही लहान बालकांना येशू तापापासून मुक्ती देत आहे. कोणतरी एक व्यक्ती पोटामध्ये खूप गॅस भरल्यामुळे त्रासातून जात आहे. येशू त्या व्यक्तीला आता आशीर्वाद करत आहे. अनेक रडणाऱ्या लोकांचा अश्रू प्रभूने पाहिलेला आहे. प्रभू त्यांना सांत्वन देत आहे. येशू काही लोकांना बोलत आहे, माणसाने दिलेल्या शब्दावर मात्र अवलंबून राहू नका. आज बोललेले शब्द कधी कधी माणसं उद्या बदलतात. हालेलुया. हालेलुया. संत फिलोमिना यांच्या कबरेजवळ लिहिलेले एक शब्द होता, फिलोमिना बरोबर शांती असो. मरण पावल्यानंतर तिथे लिहिलेले शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शांतीप्रिय जीवन जगण्यासाठी प्रभूवर अवलंबून जीवन जगावं लागणार. तुमच्यामध्ये काही लोकांचे दात खूप दुर्बळ आहेत. परमेश्वर दात स्ट्रॉंग नसलेले काही लोकांना आशीर्वाद करत आहे. मानेच्या भागातील हाड एकदम जिजायला लागलेलं आहे. असे कोणाला तरी प्रभू आता आशीर्वाद करत आहे. पाय मुरगळणाऱ्या, गुडघ्याच्या वाटीच्या भागामध्ये आणि गुडघ्याला दुखणे त्रास असलेल्या लोकांना पवित्र आत्मा आशीर्वाद करत आहे. चेहरा सुजलेले, तसेच शरीरातील वेगवेगळ्या भागामध्ये सुजन येऊन भरलेला आहे, अशा काही लोकांना पवित्र आत्मा आज बरेपणा देत आहे. काही लोकांना, तुमच्यामध्ये काही लोकांना
मनामध्ये अनेक प्रश्न उद्भवलेला आहे, त्या प्रश्नाला पवित्र आत्मा उत्तर द्यायला तयार आहे. तुम्ही शांतपणे पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये, वचनाच्या सानिध्यामध्ये राहायला प्रभू सूचना देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.